मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुंबई क्लीन व्हावी म्हणून डीप क्लीन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री जरी नसले तरी पालिकेच्या वतीने मात्र ही डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम जी आहे ती अजूनही सुरू आहे। आपल्या सोबत आहेत आयुक्त इक्बाल सिंह चहल सर। मुख्यमंत्री नसतानाही चांगल्या प्रकारे ही मोहीम सुरू आहे। ही मोहीम कंटिन्यू राहील का आणि तुम्हाला काय वाटते याचा फरक पडलेला आहे? आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे सरांनी जे काही एक संकल्पना मांडली होती, त्यांचा विजन आहे आणि त्यांचा जो फार अटॅचमेंट आहे हे स्वच्छताशी, आणि ते मनापासून सांगतात की मुंबई स्वच्छ झाला पाहिजे। काही हे आपण काही डेमो करत नाही। या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिल्यानुसार आज महानगरपालिका मुंबईच्या वतीने आज 13वा आठवडा आहे, 13 वीक्स अखंडपणे आपण हे मोहीम राबवली आहे। आणि आता आपण एक शब्द वापरला की अजून चालू आहे। मी सांगू इच्छितो नम्रपणे की अजून नाही, हे वर्षानुवर्ष चालू राहणार आहे आणि आम्ही कुठे एक सुद्धा आठवडे आम्ही खंड पडू देणार नाही, हे मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो। आणि मुख्यमंत्री असताना अशा प्रकारची होत असते, परंतु नंतर मात्र ह्या मोहीम ज्या असतात ना त्या थंडावतात, हा या मागचा आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने हे आवर्जून परत सांगितलं आहे की हे काही नगरपालिका महानगरपालिका किंवा शासनाची हे मोहीम नाही। हे जर याची आपले यश प्राप्त करायचे असेल तर याच्यामध्ये आपले मान्यवर नागरिक, आपले मान्यवर लोकप्रतिनिधी, आपले कॉलेज स्टुडंट्स, स्कूल स्टुडंट्स, NGO, स्काउट्स अँड गाईड्स, सर्व स्वयंसेवी संस्था, महानगरपालिका, शासन, सर्वांच्या आपल्याला योगदान मिळाल्याशिवाय आपल्या अपेक्षित यश मिळणार नाही। आणि हे जो आता मागचे 13 आठवड्यापासून अखंडपणे विदाऊट गॅप हे जो आपली मोहीम चालू आहे आणि आता आपण एवढी व्यापक केलेली आहे की आपल्याकडे 25 वॉर्ड आहे। 25 वॉर्डाअंतर्गत आपले जे काही माजी नगरसेवकांचे 227 मतदारसंघ आहेत। आपण दर शनिवारी आपण एक वॉर्डामध्ये एक मतदारसंघ निवडतो, ज्याची 40 ते 50 हजार लोकसंख्या आहे। असे 25 नगरसेवक मतदारसंघामध्ये आपण हे स्वच्छता मोहीम राबवून आपण त्या एरियाला पिंजून काढतो आणि अशा करून येत्या 9 आठवड्यात आपल्याला 9 हे 227 मतदारसंघ कव्हर करून आणि परत रिपीट करायचे, सायकल चालू राहील। आणि यामुळे जे काही एक स्वच्छताचे आहे त्याला एक देशामध्ये आपण एक नवीन मॉडेल तयार होणार आहे। आणि याच्यामुळे बघा जो येणारा मान्सून आहे जूनपासून, त्याच्यामध्ये दर मान्सूनला मुंबईला मलेरिया, डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मीजल्स अनेक आजार होतात। परंतु या वर्षी आपण हे मोहीम जो सुरू केली नोव्हेंबरपासून, आता मार्च, एप्रिल, मेमध्ये आम्ही कुठे खंड पडू देणार नाही आणि दर शनिवारी 25 आम्ही हे नगरसेवक मतदारसंघ हातात घेऊन आपण यावेळी मी नम्रपणे सांगू इच्छितो की मलेरिया, डेंगी, लेप्टोस्पायरोसिस याच्यामध्ये मागच्या वर्षामध्ये किती आपल्याकडे केसेस आले होते आणि यावेळी किती केसेस येणार हे लोकांना हे फरक दिसणार आहे। सर, एक दुसरा प्रश्न, अंधेरीचा जो गोखले पूल आहे तो केव्हा सुरू होईल आणि कोस्टल रोडचं एक जी वाहिनी होती ती सुरू होणार होती, तर ते केव्हापर्यंत? गोखले पुलाचे काम अजून पूर्ण नाही। काल आम्ही आढावा घेतला, ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवार सकाळला पूर्ण होणार आहे आणि मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी याच्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे, ते वेळ देणार आहे मंगळवार बुधवार आपल्याला आणि याचं उद्घाटन होणार आहे। कोस्टल रोड जो आहे ते सुद्धा काल रात्री मी जाऊन आलो, तिथे अजून काही टेस्टिंगचे काम चालू आहे। उदाहरणार्थ आम्ही 300 टन वजन टाकला त्याच्यावर 48 तास आणि ते आपण एक ते प्रयोग केला की याच्यामध्ये काही क्रॅक वगैरे येणार का एलिव्हेटेड कोस्टल रोडवर। परवा आम्ही मोठे ट्रक चालवले। अशा प्रकारे टेस्टिंगचे काम जो आहे येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होणार आहे आणि 28 ते 29 हे पूर्ण झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चितपणे याचं उद्घाटन होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई।